शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत हे पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये नव्याने एंट्री करतात अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे। त्याचं कारणही तसंच आहे, ते म्हणजे गिरीराज सावंत यांनी पुणे महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरल्याची सुद्धा माहिती मिळते। मात्र आज त्यांच्या प्रभागामध्ये जवळपास 1 कोटीच्या कामांचं विकास कामाचं उद्घाटन जे आहे ते होते। आपण पाहतोय की माझ्या बाजूला ही आपण वॉल पाहायला मिळते। याचं उद्घाटन जे आहे ते आज रात्री माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते पार पडत आणि त्यानंतर आज अधिकृतरित्या गिरीराज सावंत यांची पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये एंट्री होईल असं सांगितलं जाते। स्वतः गिरीराज सावंत आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना थेट विचारणार आहोत। प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय, आज विकास कामांचं उद्घाटन होतंय, काय नक्की संकल्पना? ही संकल्पना साधारणतः आपण पाहिलं असेल, शेजारी कात्रजची दूध डेअरी आहे आणि हा पुण्यनगरीचा साधारणतः दक्षिण भाग आहे। या दक्षिण भागामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठान म्हणून प्राध्यापक डॉक्टर नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून साधारणतः 5 वर्षाच्या काळामध्ये आपण सार्वजनिक काम केलेलं आहे आणि त्याचाच हा एक आजचा दुसरा तिसरा टप्पा आहे साधारणतः विकासाचा। ही पूर्ण वॉल आपण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आपण पूर्ण बांधून घेतलेली आणि ती वॉल बांधत असताना एक सामाजिक संदेश त्या ठिकाणी लोकांना मिळावा, देण्यात यावा, त्या दृष्टिकोनातून ह्याच्यावर पूर्ण म्युरल्स, त्यात भारताची विविध प्रकारची संस्कृती, भारताची विविधता आणि आपलं जे नॅशनलिझमचा कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी साकारण्याचं काम या वॉलच्या माध्यमातून झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या प्रभागामध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये काम करताय कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून। पुणे महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही लढवणार अशा पद्धतीची चर्चा गेल्या महिन्याभरापासून पुण्यामध्ये आहे। तुम्ही खरंच निवडणूक लढवणार आहात किंवा त्या पद्धतीने तयारी सुरू झाली असं म्हणायचं? साधारणतः सामाजिक काम करत असताना सार्वजनिक सलोखा मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यसिद्धी प्रतिष्ठाने आज 5 वर्षाच्या माध्यमातून काम केले आणि निवडणुकीत उभं राहायचं का नाही हे सर्वस्वी निर्णय जनता ठरवत असते। जनतेची इच्छा असेल तर तशा पद्धतीचा विचार करण्यात हरकत नाही। नाही, मात्र मग मध्यंतरी गेल्या 2 दिवसांपूर्वी बातमी आली की भाजप कार्यालयाच्या बाहेर एक JSPM संस्थेची गाडी पाहायला मिळाली। तुम्ही भाजपकडून इच्छुक आहात अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा आहे। नक्की लढवणार आहात किंवा जर मग महायुतीनं संधी दिली तर मग गिरीराज सावंत आम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल? महायुती म्हणूनच सर्व आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आज तरी। त्यामुळे आणि आमच्या तसं गाडी जी परवा तिथं कार्यालयाच्या बाहेर दिसली तर आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 12 ते 13,000 लोक त्या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येकाच्या गाडीवर JSPM त्या ठिकाणी लिहिलेलं, तर तिथं शेजारी कुठं तर गाडी दिसली म्हणून लगेच त्याच्या बातम्या झाल्या। पण तसं काय नाही, सध्या तरी महायुती म्हणूनच आणि इथून पुढच्या काळामध्ये भागातली सर्व समीकरणं पाहता विचार करण्यात येईल। पुणे महानगरपालिकेमध्ये जर काम करण्याची संधी मिळाली किंवा जर महायुतीनं उमेदवारी दिली तर काय संकल्पना डोळ्यासमोर असेल की तुम्ही आगामी काळामध्ये या प्रभागामध्ये काम करू? एक स्वच्छ प्रभाग आणि सुरक्षित प्रभाग। आज साधारणतः मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण जर राहत असलो तरी लोकांच्या मनामध्ये एक भयभीत आहे, एक गुन्हेगारी वाढताना पाहतोय आपण, ट्रॅफिकची समस्या आहे आणि एक स्मार्ट प्रभाग कसा असला पाहिजे, आधुनिक प्रभाग, तशा पद्धतीची संकल्पना घेऊन आम्ही पूर्व इतिहासामध्ये त्याचं प्रात्यक्षिक आज दाखवतोय। काही लोक अजेंडा घेऊन पुढे जातात की आम्ही भविष्यात सिस्टीम मध्ये आल्याच्या नंतर हे करू। आमच्या बाबतीत आम्ही सगळ्या गोष्टी विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत आणि ह्या मागच्या इतिहासात केल्या म्हणजे इन फ्युचर आम्ही तशाच पद्धतीची सार्वजनिक सामाजिक रेख ओढण्याचं काम करणार आहोत। आता निवडणुकांचा म्हणजे कालावधी घोषित होण्यासाठी काही दिवसांचा वेळ शिल्लक आहे। जर कदाचित लवकरात लवकर संधी मिळाली तर मग मात्र लोकांसमोर कशा पद्धतीनं तुम्ही जाणार की पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा मग या प्रभागामधली तुमची कामं असेल? साधारणतः मी सांगितलं ना की विकास हाच अजेंडा राहील आणि विकासाच्या दृष्टिकोनातनं आमची जी काही सार्वजनिक ओळख आहे ती डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनंच आहे। ही संबंध प्रभागातली किंवा दक्षिण पुण्यातली किंवा प्रभागातलीच नाही, संबंध दक्षिण पुण्यातली जनता त्या ठिकाणी हे ओळखते आणि त्याला अनुसरून हा विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांकडे। महायुतीमध्ये कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली तर जास्त तुम्हाला आवडेल की मग महायुतीमध्ये शिवसेना आहे, भाजप आहे? स्थानिक भागाचा विचार करता त्या ठिकाणी लोक ठरवतील त्या पार्टीमध्ये जाऊ। म्हणजे उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे लढेल? निश्चितपणे। आपण पाहतोय की ते सांगतायत की महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय, मात्र कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जर संधी दिली तर मग मात्र मी निवडणूक लढवेन। मात्र गेल्या 5 वर्षांपासून प्रभागामध्ये जे आम्ही विकास कामं करतोय त्या विकास कामांच्या मुद्द्यांवरतीच निवडणूक लढवली जाईल अशी प्रतिक्रिया गिरीराज सावंतांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सावंत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।